फिर से तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत कर रहा हूं। और आंधियों में भी चिरागों को जला देता है जुनून, वो जुनून आग पानी को लगा देता है। ये नई सुबह की सूरज है, इसे गौर से देख, क्रिकेट वालों को यह अंदाज नया देता है। तो चलते हैं मैदान के अंदर। अक्षय और मनोहर ये जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी है रॉयल स्पोर्ट पिंपलास टीम की। और गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए केवनी दीवी टीम के आरंभिक गेंदबाज जय तुरे पहला पावर पे लेके आए हैं। फील्डिंग की हुई रचना कप्तान ने इस दाएं हाथ के बल्लेबाज के लिए आंकी है। एक शॉट थर्ड मैन, इस बार बैकवर्ड पॉइंट, और इस प्रकार थोड़ा सा और फील्डिंग में परिवर्तन चल रहा है। ये शॉट कवर के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया है और एक गली के क्षेत्र में फील्डर तैनात कर दिया। ऑफ साइड मिड ऑफ एक है, ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप है और एक शॉर्ट स्क्वायर लेके डीप पे एक लॉन्ग ऑन और एक डीप मिड विकेट है। मैच शुरू होने जा रही है। पहली गेंद राइट आर्म और द विकेट, ये संपार की हरी झंडी आ रही। टाइम तो यहां लगा दिया है। जय तुरे सामना करने के लिए अक्षय, विकेट है बिल्कुल हवा में, इस बार टॉप लगा हुआ है, मामला बनेगा। और लिया इस बार मिड ऑफ के फील्डर ने कोई गलती नहीं की, पहला झटका लगा और बल्लेबाज अक्षय या बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में वापस दीजिए। केवणी संघाने लक्ष ठेवायचं आहे। आपल्याला अगोदरच 2 धावांना पॅनलाइज केले आणि आपला जो 12वा प्रतिनिधी आहे त्याच्या पायामध्ये सूज नाही आहेत म्हणून 2 धावांची अधिक पेनल्टी, टोटल 4 धावांचे आपल्याला पॅनलाइज केले जाते। पहला झटका लगा, अक्षय बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में वापस गए। नहीं बल्लेबाज वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर महेंद्र। हम विनती करें कि फाइनल का दिन है, बघा आपला जो 12वा प्रतिनिधी त्याच्या पायामध्ये सूज नाही आहेत आणि ट्रॅक पण त्याची वाईट नाही आहे। ओके, नियम सर्वांना सेम आहेत, इथं कुठल्या प्रकारे उलट काम केला जाणार नाही। चेसिंग और ड्रेसिंग इंपॉर्टेंट है। आजकल का क्रिकेट कपड़ा और हेयर स्टाइल का है, फिर भी आप 12 ऐसा क्यों भेज रहे पता नहीं चल रहा है। लेकिन चलते हैं मैदान के अंदर, क्रिकेट की ये कमेंट्री हम मैदान के अंदर आपको लेके चलता हूं। नॉन बैट्समैन मिस्टर महेंद्र मैदान के अंदर पहुंच चुके हैं, लेकिन पहली सफलता हासिल किया नॉन स्ट्राइकर एंड पे और स्ट्राइक के ऊपर मनोहर है। दायात के बल्लेबाज के लिए लेफ्ट आर्म और विकेट की गेंदबाजी। दूसरी गेंद थोड़ा सा टप्पा पीछे बैक फुट जाकर गेंद को खेलने का प्रयास किया था। गेंद बल्ले का यहां कोई मिलन नहीं हो चुका है और कई क्रिकेट में चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। बेहतरीन लाइन लेन के साथ गेंदबाजी चल रही है और पहली गेंद के ऊपर विकेट मिलने के बाद थोड़ा सा प्रेशर आया है। अक्षय जैसे सलामी बल्लेबाज ड्रेसिंग रूम में वापस गए, लेकिन मनोहर स्ट्राइक के ऊपर 2 गेंदों का खेल खत्म हो चुका है। दरम्यान रविकांत पाटील साहेबांचे आगमन होत आहे। रविकांत रमेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरचं आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये। बिल्कुल इस बार ये देखिए विकेट की गलती कर चुके हैं, मामला बने रहा। अंपायर साहब उंगली खड़ी हो गई, कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं, अपने ही पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी। विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम में। बिल्कुल, तो यहाँ स्टंप टूट गया है। क्या विकेट कीपर का थ्रो निशाना देखिए कितना परफेक्ट है। और यहाँ दूसरा विकेट मैदान से बाहर। दोनों सलामी बल्लेबाज ड्रेसिंग रूम में, ये देखिए ये जगह स्लो मोशन में देख सकते हैं। इस बार जीटीसी के माध्यम से जीतू गोंदली और स्टंप के 2 टुकड़े हो चुके हैं। जैसे पहले बालकम मार्शल साहब जी ने स्टंप को तोड़ दिया था, लेकिन विकेट कीपर का देखिए ताकत कैसी, उन्होंने स्टंप का सीधा टुकड़ा कर दिया। लेकिन 2 विकेटें बाहर। इस प्रकार हम देख सकते हैं कि शायद यह रॉयल स्पोर्ट पिंपलास टीम की परिस्थिति थोड़ी डाउन हो चुकी है। पहली ओवर में 2 झटके और 2 विकेट मैदान से बाहर गए। बेहतरीन पहलापन दिखाया, शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया, तारीफ करना पड़ेगी इस गेंदबाज की। जो आरंभिक गेंदबाज होते जय तुरे, शानदार उन्होंने गेंदबाजी की।
बैट्समैन आउट होने के बाद हम विनती करते हैं पिंपलास कप्तान को कि तुरंत आपका खिलाड़ी मैदान के अंदर भेजिए। नहीं, बल्लेबाज 4 नंबर के ऊपर आ चुके हैं रोशन। बिल्कुल, तो पूरा लेखा जोखा हमारे ज्ञानेश्वर मुकादम जी और अल्पेश गायकवाड़ इनके पास है, तो बिल्कुल लेखनिक जो हो जाते हैं स्कोरर हमारा बाया हाथ है, क्योंकि उसके तौर के ऊपर हम कमेंट्री बता सकते हैं और उसके तौर के ऊपर हमारे कमेंट्री को रंग आ जाता है। लेकिन इस हालात में शानदार गेंदबाजी साबित हो चुकी है, तारीफ करना पड़ेगा। सुबह का 17 हवा में नमी है, लेकिन इस हालात में आपने देखना कि केवली दिवे टीम ने पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला लिया। पावर प्ले चल रहा है, मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कर शॉट कवर बैकवर्ड पॉइंट शॉट थर्ड मैन ऑफ साइड ऑन साइड लेग स्लिप है और एक शॉट स्क्वायर लेके 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। इस बार देखिए क्या गेंद की लाइन टप्पा पड़ने के बाद बल्लेबाज बैक पर जाकर गेंद को कट करने का प्रयास किया था पॉइंट के क्षेत्र में, लेकिन गेंद बल्ले का यहाँ कोई मिलन नहीं हो चुका है। निसर्गों के नियमानुसार जहां मिलन नहीं है वह उत्पत्ति नहीं है, और क्रिकेट की कुरुक्षेत्र के ऊपर गेंद और बल्ले का मिलन नहीं, वह डॉट गेंद आती है। बेहतरीन गेंदबाजी, लेफ्ट आर्म और द विकेट की गेंदबाजी चल रही है, पूरी तरह से बांध के रखा है। इस बार रोशन जो बल्लेबाज है उनको खासा कुछ करिश्मा करने में इस गेंद ने कामयाबी दे दी। इस बार टप्पा थोड़ा सा पीछे हवा में, लेकिन मिड ऑफ ये दायरे में है। क्या गेंदबाजी चली है, तारीफ करना पड़ेगी गेंदबाज की। कहते हैं ना कि घोड़े की पहचान उसके चाल से होती है, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, और बॉलर की पहचान उसके विकेट लेने की क्षमता से। दिस इज अ ग्रेट बॉलर, तारीफ करना पड़ेगी। और तारीफ इसीलिए कहता हूं जब आजकल का क्रिकेट बहुत फास्ट क्रिकेट है, इस फास्ट क्रिकेट में बॉलर चलते नहीं है, लेकिन इस गेंदबाज ने जैसे केवनी दिवे के कप्तान ने इस्तेमाल किया, यह आरंभिक गेंदबाज ने कप्तान के हौसले ऊंचे कर दिए। व्हाट नंबर के ऊपर रमाकांत, क्या सुंदर गेंदबाजी चल रही है इस मैदान के ऊपर, और 22 यार्ड की पट्टी के ऊपर इस ओवर में मुकदम साहब 3 बल्लेबाजों को वापस भेजा है। क्या पहनापन दिखाया गेंदबाजी में, क्या धार है। तलवार को धार होती है तो चमकने के बाद आदमी डर जाता है, उसी तरह से गेंदबाजी में बेहतरीन धार है। निकल कर आगे एक बार फिर से, इस बार लॉन्ग पॉइंट लाइन के बाहर नंबर आया 6, खिली चंपा खुश लंबा जगह पेड़ लंबा छक्के मारा खंबा कनेक्ट। टाइमिंग परफेक्ट हुआ। क्रिकेट भी एक टाइमिंग, क्रिकेट का खेल ही महत्वपूर्ण है। ये जोर जबरदस्ती का खेल नहीं है, पहलवानों का खेल नहीं है, टाइमिंग का खेल है। और टाइमिंग जब परफेक्ट होता है, बिल्कुल लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के ऊपर जाते जाते इस ओवर की समाप्ति की 6 रनों के साथ देखा जाए, महेंद्र ने खुद का खाता ओपन किया और टीम का भी खाता ओपन किया। लेकिन पहले ओवर के समाप्ति के बाद या जॉयल स्पोर्ट पिंपलास टीम का टोटल स्कोर पहुंचा है 6 रन 3 विकेट के नुकसान पे। छक्का जरूर आया है, लेकिन उससे तारीफ गेंदबाज की ज्यादा करना पड़ेगा। 6 रन देके 3 विकेट हासिल करने वाले आरंभिक गेंदबाज ने काफी दमदार बॉलिंग का नमूना पेश किया। बिल्कुल, इस ओवर में 8 मिनट गए हैं। कृपया करके आप टाइम के ऊपर ध्यान दीजिए। जन्म में दोस्तों ईश्वर की देन है, लेकिन मृत्यु दोस्तों समय की देन है। समय से हमें सबको चलना है दोस्तों, ये ध्यान में रखिए। सेकंड बॉलर आए हैं, 4 ओवर का मुकाबला है। सूरज गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए। बिल्कुल, मनकुड़े एंड से गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए आए। हमारे साथ मनोज जी पाटिल सर मौजूद हैं, जिन्होंने सुबह के सत्र में टॉस बॉक्स में बेहतरीन उनके आवाज से उन्होंने दोनों टीमों के बीच टॉस किया, और उनके साथ बेहतरीन मजा आ सकती है। बस कमेंट्री है दोस्तों, क्या है, संगति है, और ये संगति के तौर के ऊपर हम एक दूसरे का मनोरंजन करेंगे, बाकी तो कोई नहीं है। एक आदमी के पास विविध कला है। लेकिन चलते हैं मैदान के अंदर। सूरज आए बॉलिंग मार पर, मनकोड़ी एन से गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए, लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज रमाकांत है। क्रिकेट के इस कुरुक्षेत्र के ऊपर का बड़ा नाम है। मास्टर ब्लास्टर भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर साहब जी के गुरुवर्य और गुरुजी रमाकांत अचलेकर साहब जी की याद आती है, और इन्हें ऐसे शागिर बना दिए कि हर पर्वत पे में मानिक होते, हर हाथी के माथे पे मुक्ता मणि नहीं होती, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते, और हर देश में तेंदुलकर जैसे खिलाड़ी नहीं होते। बढ़िया लंबा रन फेस का बॉलर का देखिए,
दौड़ना शुरू कर दिया। इस बीच दूसरे ओवर की पहली गेंद अंपायर को पार करते हुए, और देखिए डिपेन शॉट खेला ऑन साइड के ऊपर, बॉलर जाकर गेंद को स्वयं उठाएंगे, तब तक के लिए बल्लेबाज ने अंकों में इशारा किया और एक रन चुरा लिया। एक रन के साथ रमाकांत ने खुद का खाता ओपन किया, टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। स्कोर पहुंचा है 7 के घर में, 3 विकेट के नुकसान पे जायर स्पोर्ट पिंपलास टीम का स्कोर है। टॉस जीता है गुड बाय केवनी दिवी टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। तमाम दर्शक जब बाउंड्री लाइन के बाहर इस मैच का आनंद ले रहे, क्रिकेट के प्रेमियों का हम दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे। दूसरी गेंद राइट अमोड़ द विकेट, और बहुत अच्छी गेंद, नो बॉल का इशारा अंपायर साहब जी की तरफ से आ चुका है। इसका मतलब मुझे लग रहा है कि ये ओवर स्टेप हो चुके हैं, तो अगली गेंद फ्री हिट की है, जो अंपायर की हो जाती है। अंपायर आपको सूचना भी देते रहते हैं, कहते हैं ना कि रामायण में ऐसी रेखा जब लक्ष्मण जी ने आंकी थी सीतामाई के लिए और उनको कह दिया था कि रेखा ये पार मत करो, और सीतामाई ने रेखा पार करने के बाद देखिए परिणाम क्या हुआ। उसी तरह ये भी रेखा पार करने के बाद देखिए अगली गेंद फ्री हिट की आ चुकी है। आ चुका है, बल्लेबाज के पास बड़ा मौका है, सुनहरा टाइमिंग है, बल्लेबाज के पास लॉटरी है, लेकिन सामना करने के लिए बल्लेबाज टाई के ऊपर है महेंद्र, जिन्होंने छक्के के साथ खुद का खाता ओपन किया है। सूरज की इस बार दूसरी गेंद, और देखिए आगे निकले थे लेकिन काफी रफ्तार वाली गेंद थी। रफ्तार वाली गेंद का कई बार सामना करना बल्लेबाज के लिए दिक्कत पैदा होता है, लेकिन गेंद बल्ले का मिलन नहीं हो चुका है। गेंद स्टंप के ऊपर से चली गई में, इस बल्लेबाज के बल्ले के और उनके विचारों को भी इस गेंद ने चकमा दिया, और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, क्योंकि ये फ्री हिट की गेंद थी। ये आजाद शॉट खेलने के लिए बल्लेबाज इसके ऊपर बेहतरीन कारनामा करता है, लेकिन बल्लेबाज को मौका नहीं दिया गेंदबाज सूरज ने। सूरज की तीसरी गेंद, अब तो खिलाड़ी थोड़े से डीप में तैनात हो चुके हैं, और इस बार रुक किया है। व्हाट अ कैच, मुझे तो लग रहा था बाउंड्री ही जाने वाली थी, लेकिन कहते हैं ना लोग दो हाथ में पकड़ते हैं, लेकिन इसने एक हाथ में पकड़ के कह दिया बल्लेबाज को बाय बाय। वो इतना जबरदस्त हो चुका है कि उस ओवर में 6 रन आए, 3 सफलता हासिल किया जय तुरे ने। उसके बाद जब सूरज को इस्तेमाल किया तो सूरज ने भी कप्तान का हौसला, टीम का हौसला ऊंचा कर दिया, और जो शॉट फाइनली के ऊपर जो खिलाड़ी है उन्होंने इस बार गेंद हवा में थी, उसको एक हाथ से लपक लिया और बल्लेबाज को चलता कर दिया। हो गई महेंद्र की, लेकिन नए बल्लेबाज आए हैं वैभव। 6 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए वैभव आए हैं। जीटीसी लाइव इनके माध्यम से आप देख सकते हैं इस टूर्नामेंट का पूरा टेलीकास्ट। जीतू गोंधली, निकेश पाटिल, निकेश जी गोंधली तैयार है, पूरी उनकी टीम, और तैयार है हम, तैयार है खेलने के लिए बल्लेबाज यहाँ वैभव। दरम्यान केवणी गावचे नवीन फोटोप्लेटचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू प्रवीण गोंधली यांचं इथे आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। वेलकम लक्की गोंधली, आपले हार्दिक स्वागत आहे। तो इस ओवर की यहां 3 गेंदें खत्म हो गई है, 3 गेंदें बाकी है, 24 गेंदों का खेल है, 4 ओवर का मुकाबला है। रॉयल स्पोर्ट पिंपलास बनाम गुड बाय केवनी दिवे के बीच मुकाबला चल रहा है। टॉस जीता है गुड बाय केवनी दिवे टीम ने, पहले गेंदबाजी की, दूसरा ओवर जारी है। काफी लंबा रनअप है, डीप पे खिलाड़ी तैनात भी कर दिया, एक डीप स्क्वायर लेके डीप मिड विकेट लॉन्ग ऑन है, एक लॉन्ग ऑफ है, और बाकी खिलाड़ी इस बार दायरे के अंदर है। बिल्कुल 14 मिनट खत्म हो चुके हैं, टाइम के ऊपर आप ध्यान रखिए। सूरज की गेंद, और ये देखिए बाउंसर जरूर आई है इस बार, देखिए कंधों के ऊपर से चली गई है, एक खूबी हो जाती है। जसप्रीत बुमराह गेंद को फेंकते हैं ऐसे, और उसी तरह से इस गेंद को इस गेंदबाज ने फेंका है सूरज ने, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। बिल्कुल क्रिकेट हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट बहुत लोकप्रिय बन चुका है।
थाना जिला रायगढ़ जिले के अंदर टेनिस क्रिकेट का जलवा चालू हो चुका है। प्रतियोगिता बड़े बड़े देखने को मिल चुके हैं क्योंकि अब ये सीजन ही हमारा मजबूती का है। इस बार कट करने जरूर गए थे पॉइंट के ऊपर, लेकिन गेंद बल्ले का कोई मिलन नहीं हो चुका है। डॉट गेंद, अच्छी लाइन लेन, अच्छी सटीकता और अच्छी अचूकता देखने को मिल चुकी है और गेंदबाज के पास वेरिएशन महत्वपूर्ण है और वेरिएशन ये गेंदबाज की ताकत है। बढ़िया गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी। अंतिम गेंद शेष है। और बहुत अच्छी गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद देखिए। जब ऐसी गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद आती है तो बैट्समैन हक्का बक्का हो जाता, चकित कर जाता है उसको, और चकित ही कर दिया इस बैट्समैन को। वैभव ने 3 गेंदों का सामना कर दिया। तीनों गेंदों के ऊपर कोई उन्होंने नंबर भी नहीं लिखा, उनका खाता भी नहीं ओपन किया, यानी कि 2 ओवर खत्म हो चुके और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन इस बोर्ड के ऊपर बन चुके 8। 4 विकेट के नुकसान पे जॉयल स्पोर्ट पिंपलास टीम का स्कोर है। बिल्कुल हम विनती करते कि इकट्ठा मत आइए। 15 मिनट हो चुकी है, ये ध्यान में रखिए, टाइम के ऊपर आप ध्यान में रखिए। बिल्कुल हमारे दोनों सर मौजूद है, यानी कि राजेंद्र पाटिल सर और माफ कीजिए प्रसाद राजाधीशा और सीएम वैती सर मौजूद है। उन्होंने भी टाइम घड़ी के ऊपर लगा दिया है, लेकिन खिलाड़ी को हम विनती करते हैं कि आप जल्द से जल्द मैच को शुरू कीजिए। गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए कोटे की पहली और पारी की ये तीसरी ओवर लेके विपुल तुरे आए। एक जय तुरे ने शानदार गेंदबाजी की, पहले ओवर में 6 रन देके 3 सफलता हासिल किया। उसके बाद सूरज को इस्तेमाल किया, उन्होंने 2 रन देके 1 सफलता हासिल किया। गेंदबाजी की धार देखिए और गेंदबाजी की लय देखिए। तारीफ करना पड़ेगी पिंपलास के, तारीफ करना पड़ेगी केवली दिवे टीम के कप्तान की। थोड़ी सी कमर तोड़ कर दी है या जॉय स्पोर्ट पिंपलास टीम की। अब कुछ ना कुछ बड़े बड़े हिट आपको लगाना पड़ेगा क्योंकि स्कोर आपका 2 ओवर के समाप्ति के बाद 8 ही बन चुका है। कछुआ के मंदगति का स्कोर चल रहा है, इसको आपको तब्दील करना है तो आप छक्के चौकों की जरूरत है। रनों की संख्या बढ़ना ही चाहिए। और ये हवा में लाभ किया है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी आ रहा है रास्ते में, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है। थोड़े से वहां फंबल भी हुए, थोड़ा सा क्षेत्ररक्षण खराब भी हुआ, मगर 2 रन लेने में कामयाब बल्लेबाज हो चुके जॉयल स्पोर्ट पिंपलास के रमाकांत। 2 रनों के साथ रमाकांत व्यक्तिगत पहुंचे 3 रन पे और टीम का स्कोर पहुंचा है दुहेरी आंकड़ा बोर्ड के ऊपर आया 10, यानी कि 10 स्कोर 4 विकेट के नुकसान पे पिंपलास टीम का स्कोर। अभी तक इस ओवर की 5 गेंदें, आने वाली 6, यानी कि 11 गेंदों का खेल शेष है। लेकिन इस हालात में देखिए शॉट कवर बैकवर्ड पॉइंट और शॉट थर्ड मैन ऑफसाइड के ऊपर है। ये देखिए अलग रचनात्मक शॉट खेला है, लेकिन गेंद चली गई, लेकिन बैकवर्ड पॉइंट खिलाड़ी ने जाकर गेंद को फील्ड किया। जब तक एक सिंगल मिलेगी और एक सिंगल के साथ स्कोर जाता है 11 के घर में। जब 11 खिलाड़ी अंदर खेलते तो 1000 दीवाने जब बाउंड्री लाइन के बाहर मौजूद होते। और ये तमाम तमाशाइयों का हम दिल के गहराइयों से हार्दिक स्वागत कर रहा हूं। बल्लेबाजी जो चल रही है वो इतनी ऐसी कहते हैं ना कि टेस्ट जैसा काम चल रहा है, ये टुकु टुकु का खेल चल रहा है। इसमें तब्दील होना चाहिए, बड़े बड़े हिट आना चाहिए, तब लोग खुश होंगे। और हवा में लॉब किया है, लेकिन इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ खिलाड़ी मौजूद है, पकड़ लिया, लेकिन ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, काफी खूबसूरत तालमेल इस 22 यार्ड की पट्टी के ऊपर देखने को मिल चुका है। दोनों के साथ स्कोर पहुंचा है जॉयल स्पोर्ट पिंपलास टीम का 13, 4 विकेट के नुकसान पे। और एक बार फिर से हवा में जरूर 14 स्कोर बन चुका है, लेकिन क्या पकड़, और ये देखिए कैचेस को पकड़ना चाहिए। पकड़ो कैच जीतो मैच और छोड़ो कैच हारो मैच, ऐसी कहावत भी है क्रिकेट में। लेकिन आपने कोई जानबूझकर नहीं छोड़ा, आपके हाथ से कैच छूट गई, लेकिन कैचेस को पकड़ना चाहिए, जीवन दान किसी को देना नहीं चाहिए, यह महत्वपूर्ण है। बिल्कुल 16 यानी कि 16 पे स्कोर, 4 विकेट के नुकसान पे। वैभव स्ट्राइक के ऊपर है, रमाकांत 4 रन पे खेल रहे, वैभव 2 रन पे खेल रहे। और ये गेंद अंपायर साहब यस वाइड का इशारा है, शिव मोहिती सर का ही, बिल्कुल प्रसाद राजा
की तरफ से ये वाइड का इशारा आया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा 17 के घर में। कुछ गुफ्तगू चल रही है लॉन्ग ऑन खिलाड़ी के पास, बॉलर के पास आकर। इस ओवर की अभी तक 2 गेंदें बची हुई है, लेकिन कोई एक ही छक्का देखने को मिल चुका था, वो बल्लेबाज महेंद्र था। उसके बाद कोई बाउंड्री नहीं, कोई छक्का नहीं है, लेकिन सिंगल डबल के साथ स्कोर बोर्ड हिलता डुलता है और जोरदार हिट कर दिया, सामने लगा दिया है लगता है, लेकिन इस बार लॉन्ग ऑफ खिलाड़ी ने कोई गलती नहीं की और इसी के साथ बैट्समैन को चलता कर दिया। 5वां विकेट मैदान से बाहर जाता हुआ खिलाड़ी वापस जा रहे वैभव, और कहते हैं ना कि जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है, उस तरह से अवस्था जॉयल स्पोर्ट पिंपलास टीम की है। कमांड डीजे। और नए बल्लेबाज 7 नंबर के ऊपर आतिश आए हैं। क्या गेंदबाजी की धार है, क्या ताकत है, गेंदबाजी क्या लय क्या है, देखिए जो केवने देवे और टोटल स्कोर पहुंचा है 17 के घर में। 17 स्कोर 5 विकेट के नुकसान के। हम विनती करते हैं यहाँ केवनी देवी कप्तान को कि आप ज्यादा टाइम पास मत कीजिए, आपको विनती करता हूं। 17 स्कोर हो चुका है, बाद में आपको हम बताएंगे कितना कट करने का है, तो आप खेल कीजिए पहला। देखिए टाइम के ऊपर आप ध्यान में रखिए, टाइम महत्वपूर्ण है। 17 स्कोर बन चुका है और देखिए जोरदार हिट करने गए थे, थोड़ी सी आउटस्टेड ऑप्टम गेंद रखी थी, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। डॉट गेंद समाप्त हो चुकी है, तीसरा ओवर खत्म हो चुका है और 3 ओवर की समाप्ति के बाद जॉयल स्पोर्ट पिंपलास टीम का टोटल स्कोर पहुंचा है 17 के घर में 5 विकेट के नुकसान पे। 17 रन 5 विकेट के नुकसान पे। आखिरी गेंदबाज अजूनपर्यंत 4 धावा पेनल्टीच्या आम्ही गृहीत धरलेल्या नाही आहेत। हा स्कोर तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये बसलेला आहे आणि त्याची जबाबदारी आहे स्कोर चेक करणं। तर विनंती करतोय तुमचा जो अतिरिक्त खेळाडू आहे त्याने खेळाडूची नावं सांगायची आहेत आणि जो स्कोर लिहिला जातोय त्यावर लक्ष द्यायचंय। बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू। तो आखिरी गेंदबाज पारी का स्लॉग और डेथ ओवर लेके आए गेंदबाज, जिस गेंदबाज का नाम है सागर। और जोरदार हिट कर दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, गेंद तारामंडल के अंदर आ गया 6 रनों का बंडल और लंबे टाइम के बाद लंबा 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 छक्का। और 6 रनों के साथ स्कोर बोर्ड जो है जॉयल स्पोर्ट पिंपलास का वो आगे गया, स्कोर पहुंचाए 23 के घर में। 23 लॉस ऑफ 5 विकेट। 5 गेंदों का खेल अभी तक बाकी है। अतिश व्यक्तिगत पहुंचे 6 रन पे। यानंतर सामना असेल विकी स्पोर्ट्स कुक्से विपक्ष आई वज्रेश्वरी निंबोली। दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे। विकी स्पोर्ट्स कुक्से आणि आई वज्रेश्वरी निंबवली। बिल्कुल इस बीच सागर तैयार है और एक बार फिर से शफल होकर खेलने का प्रयास किया था, लेकिन खासा संपर्क नहीं हो चुका है। यहां लेग बाई का इशारा आया अंपायर सीओ मैती सर के इनकी तरफ से।
तो इस लेग बाई के तौर के ऊपर एक सिंगल आई और सिंगल के साथ स्कोर पहुंच जाए 24 के घर में। 24 5 विकेट के नुकसान पे 4 गेंदों का खेल शेष है, स्लो गोल चल रहा है और इस प्रकार देखा जाए 2 गेंदों के ऊपर 7 रन आए। सागर की तीसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट, मानकोली एंड से गेंदबाजी, फुल टॉस गेंद इस बार हवा में जरूर लेकिन मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, 1 रन चुरा लिया दूसरे रन के संभव में, मगर यहां 1 ही रन मिलेगा। बढ़िया क्षेत्ररक्षण हुआ, बढ़िया थ्रो आया, एक टप्पे के साथ बॉलर ने थ्रो को कैच किया, मगर इस सिंगल के साथ स्कोर आगे जाता है, स्कोर पहुंचा है 25 के घर में 25, लॉस ऑफ 5 विकेट, जॉयल स्पोर्ट पिंपलास टीम का स्कोर। 3 गेंदों का खेल बचा हुआ है, फुल टॉस, ये गेंद खराब है लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी रास्ते में, ओ ये देखिए दिल के अरमा आंसुओं में बह गए यार, दिल टोटे टोटे हो गया। ठोको खिलाड़ी ने बड़ी अच्छी ट्राई की थी कि मैं इस कैच को लपकेगा, लेकिन उनके हथेली से गेंद उड़कर सीधी बाउंड्री लाइन के बाहर गई और छक्के का इशारा अंपायर की तरफ से। 6 रनों के साथ स्कोर पहुंचा है 31 के घर में। 2 गेंदें शेष है, इस ओवर में 2 छक्के आए, एक छक्का रमाकांत ने लगाया, एक आतिश ने लगाया, लेकिन रमाकांत स्ट्राइक के ऊपर है और एक बार फिर से सफल होकर खेलने का जोरदार प्रयास किया था, मगर यहां एक सिंगल मिलेगी लेकिन लेग बाई का इशारा है वैती सरीन की तरफ से और एक सिंगल के साथ स्कोर जाता है 32 के घर में। बिल्कुल, तो आतिश ने 1 रन चुरा लिया, रमाकांत स्ट्राइक के ऊपर है। अंतिम गेंद शेष, क्या छक्का चौवा या विकेट होगी? और एक बार फिर से इस बार शायद पांडे के ऊपर खेलता शॉट, 1 रन चुरा लिया, दूसरे रन के संभव रन आउट का मौका हो सकता है अंपायर साहब, और इसी के साथ विकेट नंबर या 6 मैदान से बाहर जाता हुआ पारी हो गई खत्म। निर्धारित 5 ओवर में, तो 4 ओवर में टोटल रन आपको बताएंगे हमारे स्कोरर। बिल्कुल, टोटल स्कोर यहां पहुंचा है जॉयल स्पोर्ट पिंपलास टीम का 32, और जो सामने वाली टीम को यानी कि केवनी दिवे टीम को पेनलाइज किया था, 4 रन की पेनलाइज दिया था आपको, उसको ऐड करने के बाद टोटल स्कोर बन जाता है 36 और जीतने के लिए आपको 37 रनों की जरूरत है, 37। चला कुठलाच वेळ वाया न घालवता क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं जॉयल स्पोर्ट्स पिंपळास संघाने। 36चे टार्गेट, 37चे टार्गेट आहे, 36 धावा फलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर लाभलेले आहेत। खूप चांगली ऐतिहासिक ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते आणि या वर्षी सुद्धा ते आयोजन तुम्हाला पाहायला मिळते। एकविरा स्पोर्ट्स मानकोळी आणि गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकोळीच्या वतीने दैदिप्यमान नियोजन, हंगामाची सुरुवात चांगली होते। ग्रामीण क्रिकेट असोसिएशन GCA च्या माध्यमातून एक चांगली सुरुवात, गेल्या 3 दिवसांपासून चित्तथरारक सामने तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळाले आणि आजचा दिवस 4था आणि या 4थ्या अंतिम दिवसामध्ये मात्र काटेकी टक्कर, रफ अँड टफ कॉन्टेस्ट असेल, कारण आजच या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे। चला मी विनंती करतोय निंबवली संघाला आणि कुकसे संघाला आपण रिपोर्ट करायचंय, निंबवली आणि कुकसे रिपोर्ट करायचंय। चला मॅच ऑन असेल। धन्यवाद मनीष पाड़ी सर। तो पहला इनिंग खत्म हो चुका है और निर्धारित 4 ओवर में टोटल रन बन चुके 36 और जीतने के लिए केवनी दिवे टीम को चाहिए 37 रन। तो बिल्कुल 36 रन इकट्ठा हो चुके, जीतने के लिए 37 रन चाहिए। 37 रनों का पीछा करने में पिंपलास की गेंदबाजी कैसी होगी और केवनी दिवे टीम की बल्लेबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, लेकिन 37 का पीछा करने में मैच तो कौन जीतने वाला है, सीधा विवरण
हमारे साथी कमेंटर मनीष पाटिल सर, इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी। धन्यवाद अमित म्हात्रे सर. पहिल्या डावाचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत अमित म्हात्रे सरांनी पोहोचवला. राष्ट्रभाषा हिंदीमध्ये सुरुवात थोडीशी पडझडीत झाली होती. जॉय स्पोर्ट्स पिंपळा संघाचे कारण अक्षयच्या 0 धावा, मनोहरची 0 धावा. महेंद्रने एक आशेचा किरण दाखवला तर त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता, पण त्यानंतर बॅक टू बॅक 3 बॉल डॉटने आले. एकूण 6 धावा त्याने बनवल्या. रोशनला खातं खोलता आलेलं नाहीये. रमाकांतने बनवलेल्या आहेत एकूण 11 धावा. चला 2 बॅट्समन पाठवून द्या लगेच प्लीज. बघा, वारंवार सूचना करायला लावू नका. आज अंतिम दिवस आहे आणि कदाचित तुमच्यातला एक संघ अंतिम फेरीत आम्हाला पाहायला मिळू शकेल आणि कमी षटकांचा सामना आम्हाला खेळवायचा नाही. त्यामुळे आम्ही नम्र विनंती करतो, येणारा प्रत्येक संघाला विनंती असेल, बघा थेट प्रक्षेपण सुद्धा GTC लाईव्हच्या माध्यमातून चालू आहे आणि तुम्हाला सामन्यांचं आणि स्पर्धेचं महत्त्व ठाऊक असायला हवं आणि तुम्हाला दिलेल्या वेळेत ज्या ठिकाणी रिपोर्ट करायचं, हजर राहायचंय, कारण कमिटी स्ट्रॉंग आहे. स्ट्रेट फॉरवर्ड पेनल्टी, जर तुम्ही ड्रेसिंग नसेल तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. तुम्ही जर वेळेत आला नाहीत तरी सुद्धा पेनल्टी दिली जाणार आहे. या सर्व गोष्टींची अंमलबजावणी तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे. एक चांगलं शिस्तबद्ध आणि पारदर्शक क्रिकेट आम्हाला तुम्हाला खेळवायचं आहे आणि तुमच्याकडून तशी साथ मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. पुन्हा एकदा आपण बॅटिंग लाईनअपकडे जाऊया. वैभवने फक्त 2 धावा बनवल्या आणि आतिशने 7 धावा. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो खेळेल आई वज्रेश्वरी निंबवली संघाशी. त्यानंतर सामना असेल वेताळ कोपर विपक्ष जरीमरी अलिंगर आणि त्यानंतर असेल आजच्या दिवसातला अधिकृत चौथा सामना स्वयंभू पायगाव विपक्ष एकविरा मानगोळी. बघा, सर्व सामने दिलेल्या वेळेत सुरू झाले पाहिजे आणि जर तुमच्याकडून कुठली तफावत झाली तर आयोजकांच्या वतीने जी पेनल्टी दिली जाईल ती तुम्हाला मान्य करावी लागणार आहे. महत्वाचं आहे बघा, आयोजकांचं मन देखील नसते की आम्ही कुठल्या संघांना एवढ्या लांबून आले त्यांना पेनल्टी देऊ, पण तुमच्या माध्यमातून जर तसं अनुशासित प्रदर्शन झालं नाही तर हतबल आहेत आमचे आयोजक आणि त्यामुळे तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागतो. बघा, 4 धावांची पेनल्टी मिळालेली आहे गुड बॉयज केवडी दिवे संघाला. डिसाइडेड असेल का, डिसाइडिंग फॉर रन्स पेनल्टी असेल का, लेट्स सी. हे तर येणारा काळच सांगणारा सामना सुरू होतोय आणि सुरुवात करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुड बॉयज केवडी दिवे संघाकडून राज आणि नॉन स्ट्राईकला असेल प्रेम. बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र कामणकर. 30 सर्कलचं बंधन आहे, 2 क्षेत्राच्या 30 सर्कलच्या बाहेर. वेगवान बॉल आता खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर कट केली जाते. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला स्वीपर कव्हर रिजनच्या बाहेर काढलाय. पहिलाच बॉलवर मिळतोय पहिला दर्जेदार चौकार. होती जॉय स्पोर्ट्स पिंपळास कडून, तशी त्यांच्याकडून झाली नाही. पण आता चेस डाऊन करताना राजकडून एक दर्जेदार स्क्वेअर कट पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून हा त्याला धोधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. दर्जेदार चौकार. हो, गुड चॉईस. वाईट यॉर्कर अटेम्प्ट केलाय आणि याच गोलंदाजीची अपेक्षा होती, कारण कुठेतरी दबावात टाकावं लागेल. बघा, धावा तितक्याशा जास्त नाही आहेत या मैदानाचा. जर आपण आढावा घेतला तर या मैदानावर 50 धावा देखील 4 षटकामध्ये होऊ शकतात आणि तुमच्याकडे जे टार्गेट आहे डिफेंड करण्यासाठी ते कमी असल्या कारणाने तुम्हाला पहिली 2 षटकं मात्र इकॉनॉमिकल टाकावी लागतील. यावेळी शरीराचा वेध घेतलाय. पॉइंट गली रिजन मध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल. यास 1 धाव आपण ऍड करणार आहोत विथ बॅट. 5 धावा धावफलकावर आहेत. 5 धावा, 37 टार्गेट आहे. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त आक्रमक पवित्र धारण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय, पण आतापर्यंत पहिल्या बॉलवरच थोडंसं आक्रमण जाणवलं. त्यानंतरच्या पुढच्या 2 बॉलवर महेंद्र कामणकरने दर्जेदार पिचिंग आणि खूप चांगला वेग असणारी गोलंदाजी केली आहे. महेंद्र राईट हँड ओव्हर द विकेट. ओव्हरपिच आहे. ओव्हरपिच बॉलला उडवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. या डावातला पहिला षटकार. यस, धावा झालेल्या आहेत 11. आमचे एक्सपर्ट स्कोरर मिस्टर ज्ञानेश्वर मुकादम खूप चांगलं स्कोरिंग
3 दिवसांपासून करतात. कालच्या दिवसामध्ये अल्पेश गायकवाडजी देखील होते. म्हणजे भिवंडी परिसराला गुणलेखक आणि समालोचक चांगले प्राप्त झाले. त्यामुळेच भिवंडी परिसराचा जो क्रिकेटचा दर्जा आहे तो वरच्या पातळीला आहे. धावसंख्या झाली ते म्हणजेच 11 धावा. आणि आजच्या दिवसात मला पेन मधले सुप्रसिद्ध कॉमेंटेटर मिस्टर अमित म्हात्रे यांचं देखील सानिध्य लाभलंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत भिवंडी नगरीमध्ये. आपण पाहतायत स्वर्गीय संजय मोतीराम भोईर स्मृती चषक 2021 हा अंतिम दिवस. चला मॅच ऑन ठेवा. 20 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करायचा असं नाहीये की दुसऱ्या डावामध्ये पेनल्टी लागली जाणार नाही. जर तुमच्यामध्ये वेळेची तफावत तुमच्या संघाकडून केली गेली तर पेनल्टी लागली जाऊ शकेल. फुलटॉस आहे, ड्राईव्ह करायचा होता, एज लागते, गलीमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकच मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. चांगला पवित्र आहे या ठिकाणी गुड बॉयज कम्युनिटी दिवे संघाचा. ठाण्यामध्ये देखील हा चांगला संघ खेळतो. भिवंडीमध्ये देखील चांगला खेळ करतो. म्हणजेच काय भिवंडीच पुरता मर्यादित राहिलेला नाहीये गुड बॉयज कम्युनिटी दिवे संघ. आणि आज मला अक्षय मडवीची कमतरता जाणवते, जे आता सध्या गोव्याला आहेत, पण तरी देखील त्यांचा एक स्टेबल संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि बीमर, कुठला गोलंदाज जर बीमर हाताळतोय तर बीमर साठी रिव्ह्यू अवेलेबल आहे. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून बीमर ची तुम्ही त्या ठिकाणी अपील करू शकता. तर हे महत्वाचं आहे मित्रांनो, कारण पंचांकडे खूप जास्त काम आहेत, व्यस्त आहेत पंच, कारण सर्व नियम आहेत, नियमानुसार तुम्हाला खेळवायचं आहे. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयास झाला होता. बॉटमॅनचा वापर करून मिड विकेट रीचमध्ये बॉलला हलक्या हाताने खेळले. एक धाव मिळते आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 13 धावा. जिंकण्यासाठी आता गरज आहे 18 बॉल मध्ये 24 धावांची. आणि नक्कीच विनंती करतो जवळ येऊ नका प्लीज. बघा आजच्या दिवसामध्ये आम्हाला खूप सामने कंप्लीट करायचे आहेत, तर प्रत्येक षटकानंतर तुम्ही जवळ येऊ नका. 18 बॉल 24 गरज. घेऊ एक छोटीशी विश्रांती, घेऊया डीजेला संधी. गावचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट म्हणजे प्रतिष्ठेचं क्रिकेट. या ठिकाणी तितकंसं पैशाला महत्व नसते, फक्त ती चमचमणारी ट्रॉफी जी आहे ती आम्ही आमच्या गावात कशी घेऊन जातो आणि कशी आपली गावातून मिरवणूक निघते याकडे सर्वांचं लक्ष असते. तर पाहूया आजच्या या दिवसामध्ये कुठला गाव आणि कुठले ग्रामस्थ मंडळी ही चमचमणारी ट्रॉफी आपल्या गावात घेऊन जातात. कारण हंगामाची सुरुवात आहे आणि हंगामाची सुरुवात दर्जेदार या ठिकाणी GCA प्रमाणित स्वर्गीय संजय मोतीराम भोईर स्मृती चषक 2021 आयोजक आहेत एकविरा स्पोर्ट्स मानकोळी तसेच गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकोली. चला मॅच ऑन ठेवायचे. नवीन गोलंदाज मार्कवर रोशन. रोशन पिंपळास गावाचं नाव रोशन करेल का पाहूया. आणि गरज आहे त्या गोलंदाजीची. कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट घेणारी गोलंदाजी रोशनला करावी लागणार आहे. स्ट्रायकर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय राजच्या बॅटमधून आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. प्रेमच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा आल्या आहेत. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते राज आणि प्रेमच्या माध्यमातून. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. फॉलोथ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप या ठिकाणी रोशन करतो. एकच धाव पूर्ण करता आले. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या झालेली आहे 14. ज्या संघांना जे रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे त्या संघांनी दिलेल्या वेळेत हजर राहायचं आहे. सुभाजी दुमा हे देखील आज उपस्थित. गेल्या 4 दिवसांपासून खूप चांगलं समालोचन कॉम्प्युटर कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाल. पुन्हा एकदा मार्कवर रोशन. स्ट्राईकवर असेल बॅट्समन प्रेम. रनअप चुकतोय. पुन्हा एकदा मागे यावं लागेल. आणि आता पॉवर प्लेचं बंधन मात्र हटलेलं आहे. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये. बाहेर 5 क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत. यावेळेस खोलमट्ट्यामध्ये चेंडू होता. ड्राईव्ह केलं जातं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये खूप चांगला स्टॉप आहे, पण थोडासा उशिराने बॉल कलेक्ट केला आणि थ्रो केला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पिचिंग अचूक दर्जाची आहे. रोशन खेळपट्टीचा खूप चांगला वापर करतोय, पण आव्हान तोकडं असल्या कारणाने मात्र आता कुठेतरी अजून चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत बॉलिंग करणाऱ्या जॉयल स्पोर्ट्स पिंपळास या संघाला. धावसंख्या झाली आहे 15 धावा. 15 अजूनही 22ची गरज आहे. मॅच स्टील ऑन. बघा इतिहास साक्षीदार आहे की लो स्कोरिंग मॅचेस जास्त इंटरेस्टिंग असतात. तर पाहूया तो इंटरेस्ट या मॅच मध्ये येईल का प्रेक्षकांना. शफल झाले. शफल होऊन ऑन साइडला एलिव्हेट करायचं होतं, पण अशा वेळेला तुम्हाला बॉलची पिचिंग, बॉलचा वेग आणि बॉलची उंची मोजणं महत्वाचं आहे. म्हणजे मात्र हा फक्त एक कॅज्युअल एफर्ट होता बॅट्समन
राजचा आणि तो एफर्ट फसलाय. पुन्हा एकदा रोशनच्या माध्यमातून चांगली सुरुवात या 3 बॉल्स मध्ये आले. फक्त 2 धावा त्याने खर्च केला. विकेट नाही मिळालाय पण मात्र म्हणावी त्याची चांगली गोलंदाजी. फुल टॉस आहे. एज लागतंय पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये नो बॉल. वेस्ट टाईच लो. आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो की बिमर या ठिकाणी आलेल्या पंचाच्या माध्यमातून नो बॉलची खूण केली जाते. पुढचा बॉल असेल तो म्हणजेच फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आता बॅट्समन प्रेमला मिळणार आहे. दरम्यान 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या 17 झालाय. 20 ची अजूनही गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. ठान लो तो जीत और मान लो तो हार. ह्यावेळेस पूल केलंय. स्क्वेअर रिजन मध्ये फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे जास्त नुकसान नाही होणार. हे महत्वाचं आहे बघा. फ्री हिट मुळे कुठल्या संघाचा फायदा देखील होतोय आणि कुठल्या संघाचं नुकसान सुद्धा. आणि मला असं वाटतं हे आता नुकसान ठरते जॉयल स्पोर्ट पिंपळा संघासाठी. कारण एक भागीदारी मोडीत करण्याचा एक तुम्हाला चान्स मिळाला होता. ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती पण मात्र फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने ती ऑपॉर्च्युनिटी मिस झाले. रोशन राईट आर्म ओव्हर रन. बघा याला म्हणतात सरावाचा अभाव. हंगामाची सुरुवात आहे आणि हंगामाची सुरुवात असताना फारसं टेनिस बॉल क्रिकेट आतापर्यंत संघ खेळत नाहीयेत. पण रबर बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात भिवंडी कल्याण डोंबिवली प्रसारात झालंय त्यामुळे सरावाचा तितकासा अभाव नसेल कित्येक संघांमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा पूल करायला जातं. हाफ हँडेड पूल आहे. काउकॉर्नर रिजन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 19 झाले. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. नो विकेट्स हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण जेव्हा 37 धावांचं टार्गेट तुम्ही दिलं होतं प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये जास्तीत जास्त विकेट घेणं हे महत्वाचं होतं. डॉट बॉल हाताळणं महत्वाचं होतं पण आतापर्यंत फक्त 2 डॉट बॉल आतापर्यंत या डावामध्ये. आणि दरम्यान हा तिसरा डॉट बॉल. या दुसऱ्या डावातला हा तिसरा डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 19 धावा जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही 18 धावांची. 18 रन्स अजूनही रिक्वायर्ड आहे. ते षटक चांगलं ठरलंय. हे षटक खूप चांगलं ठरलंय आणि आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट होते. चला जवळ येऊ नका. वेळ झालाय. या दुसरा डाव सुरू होऊन ते म्हणजेच आमचे ऑफिशियल स्कोरर मिस्टर ज्ञानेश्वर मुकादून सांगतायत 11 मिनिटं झालेली आहेत आणि 9 मिनिटाचा कालावधी अजून शिल्लक आहे. आई वज्रेश्वरी निंबवली संघाच्या कॅप्टनने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन बसायचं प्लीज. कॅप्टनने बसून राहायचं. बघा कुठलाच यावेळी वशिला चालणार नाहीये. तुमचा संघ जर उशीर आला तर स्ट्रेट फॉरवर्ड पेनल्टी आहे. तुमच्या मैदानाच्या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जर वेळ घेतला गेला पेनल्टी लागू होईल. तुमची ड्रेसिंग नसेल सर्व खेळाडूंची एक सारखी तरी सुद्धा पेनल्टी मिळेल. बघा हे जेव्हा एक असोसिएशन फॉर्म होते. असोसिएशन असताना कित्येक नियम असतात आणि जर नियम हे स्ट्रॉंग असतील तर असोसिएशन यशस्वी होते यात तीळ मात्र शंका नाही. आणि आता GCA चे हे नियम तुम्हाला पूर्ण वर्षभर पाळावे लागतील. चला प्लीज मॅच ऑन ठेवा. बघा मी वारंवार तुम्हाला वेळेची माहिती का देतोय जेणेकरून मोक्याच्या क्षणाला तुमचा संघ पराभूत होऊ नये त्यामुळे आम्ही वारंवार वेळेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अभिषेक येतोय. अभिषेक येतोय. हा मोठा रनअप आहे. मिडम पेस बॉलर टेनिस विकेटमध्ये यशस्वी का झालाय कारण त्याकडे ऑफ कटर आणि लेग कटर हा देखील मारा असतो मिडियम पेस बॉलर कडे. आणि कित्येक ठीक आहे संघामध्ये पाहिलंय आपण पेस बॉलर पेक्षा मिडियम पेस बॉलर जास्त यशस्वी ठरलेले आहेत. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय राजच्या माध्यमातून आज चांगली कामगिरी होते. आता पाहूया अभिषेक कडून जॉयल स्पोर्ट पिंपळस साठी कशी सुरुवात होते या तिसऱ्या षटकाची. हाफ ट्रॅक रुक करायचा आता फेल आहे. यस टेकन आणि पहिला आदरा बसतो आणि अभिषेकने मात्र जॉयल स्पोर्ट्स पिंपळाचा दाखवला आजचा किरण. विकेट डाऊन. चला नवीन बॅट्समॅन लगेच पाठवून द्यायचे. क्रिकेट म्हणजे काय तर हुकला तो संपला पण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने राजचा झेल कंप्लीट केला यष्टीरक्षक सागर भोईरने.
रमाकांतने खूप चांगला झेल कंप्लीट केला. अभिषेकनं यश मिळवून दिलेलं आहे तिसऱ्या षटकामध्ये. आणि आता मात्र या सामन्यामध्ये चुरस सुरू झालेली आहे, कारण आता शेवटच्या घटका शिल्लक आहेत, म्हणजेच काय 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजेच तुम्हाला या धावा कुठल्याही सिच्युएशन मध्ये कंप्लीट करावा लागणार. चला वेळ घेऊ नका. बघा, मी वारंवार विनंती करतोय, जो संघ वेळेमध्ये तफावत आणेल त्या संघांना पेनल्टी लागली जाऊ शकते. आणि वारंवार मी तुम्हाला काय सांगतोय की शेवटच्या क्षणाला तुम्हाला नाराज होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागू नये, त्यामुळे आम्ही वारंवार ही सूचना करतोय. चला, नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अभिषेक. पहिल्या बॉलवर विकेट मिळाला. स्ट्राईकवर बॅट्समन सागर. आल्या आल्या रिव्हर्स. क्या बात आहे. प्रयत्न तर चांगला होता, पण थोडासा वेळ घेतला पाहिजे खेळपट्टीवर. रिव्हर्सचे फटके खेळणं तितकंच सोपं नसतं आणि हल्लीच्या 1-2 वर्षांमध्ये खूप खेळाडू जे आहेत ते लवकरात लवकर प्रसिद्ध होण्यासाठी रिव्हर्सचे फटके खेळतात. पण मात्र सामन्याची नजाकत आणि सामन्याचं महत्व ओळखून तुम्हाला फलंदाजी करायला हवी. आणि यावेळेस बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. आणि आता गरज आहे 10 बॉलमध्ये 18 धावांची. 10 बॉल 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऑफ साईडला 30 या सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. शॉट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर. सुपर कव्हरला 1 क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला 1 आहे. यावेळेस मात्र दर्जेदार पूल आणि बॉल जाते मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा या सामन्याचं चित्र हळूहळू पलटत चाललेलं आहे, कारण या षटकाराच्या माध्यमातून या सामन्यामध्ये डोकं बाहेर काढतोय गुड बॉईज केवडी दिवे हा संघ. आणि 6 धावांची वाढीव धावसंख्या 25 झाले. 25 रन्स ऑन बोर्ड. स्टील 12 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 9 बॉल्स. 9 बॉल 12. आता मात्र कुठेतरी हा बॉल ठरलाय, तो म्हणजेच सागरचा. या अगोदर 2 बॉलवर अभिषेकने जबरदस्त गोलंदाजी केली होती. यावेळेस कोलवटपणा चेंडू होता, त्याला मात्र बॉटम हँडने उचलला आणि जगल 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 करून यावेळेस झेल कंप्लीट केला, तो म्हणजे क्षेत्ररक्षक अक्षयने. दुसरा आदरा बसतोय, तो म्हणजे गुड बॉयज केवढी दिवस संघाला. पहिलाच सामना या ठिकाणी आजच्या दिवसातला थोडासा उशिरा चालू झालाय, पण तरी देखील जी रंगत यायला हवी ती रंगत आता या अंतिम दिवसाला येते. ते म्हणजे जॉय स्पोर्ट्स पिंपळास आणि केवडी दिवे या 2 संघाच्या दरम्यानच्या या लढतीमध्ये. आणि आता 8 बॉल 12 धावांची गरज आहे. ज्याचा होतो मैदानाच्या आतमध्ये खेळ दर्जेदार, त्याचाच होतो नेहमी जय जयकार. आता पाहूया कुठल्या संघाचा जय जयकार या येत्या 5-7 मिनिटांमध्ये होणार आहे, कारण अजूनही भाकीत वर्तवू शकत नाही की या सामन्यामध्ये कुठला संघ विजेता होणार आहे, कारण दोन्ही संघांच्या माध्यमातून एकमेकांवरच्या कुरघोडी होत चाललेल्या आहेत आणि एक चांगला रफ अँड टफ कॉन्टॅक्ट प्रेक्षकांच्या दिमतीसाठी. आतापर्यंत अभिषेकने 4 बॉल हाताळले. 4 बॉलमध्ये 2 विकेट घेत 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता 8 बॉलमध्ये 12 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय मिस्टर सूरज, ज्याने दर्जेदार गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करताना फक्त 2 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. तो पहिला डाव होता आणि हा दुसरा डाव आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा बॉल अभिषेकचा. प्रेमने यावेळेस मात्र बॉटम यांचा वापर फ्लिक केलाय आणि उडवलंय बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. ऑडियन्स स्टँड मध्ये मॅक्सिमम सिक्सर. वाद आहे. त्याने बघितलं जसं त्याने शॉट कनेक्ट केला, बॉलला पाहिलंच नाही, कारण त्याला माहिती होती की माझ्या मनगटांची ताकद मात्र या शॉटवर लागली आहे आणि त्यानंतर बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे आणि तो गेलाय. आणि आता सिच्युएशन अशी आहे, गरज आहे 6 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 7. 7 बॉल 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी प्रेमची. प्रेमने आतापर्यंत 15 धावा बनवलेल्या आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत, कारण राजला एक 7 मिळणं गरजेची होती. राजला प्रेमची 7 मिळाली आणि त्यानंतर सागरने देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. एकंदरीत चांगला खेळ होता आतापर्यंत. गुड बॉयज कमिटी संघाला बॅटर्स खूप चांगली कामगिरी करतात आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर अभिषेक पुन्हा एकदा या
शेवटच्या बॉलवर प्रभावित करेल का? लेट्स सी. यावेळेस हुक करण्याचा प्रयास होता. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॉल मात्र सीमारेषेच्या जवळ अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 33 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 बॉल्स मध्ये 4 धावांची. चला, निंबोली संघाचे कॅप्टन आलेत का आमच्या इकडे? कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसून राहायचे. जो निर्णय असेल आयोजकांचा तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही हा मॅच संपल्यानंतर पोहोचू. चला, मैदानाच्या बाहेर आम्ही सोशल डिस्टन्सिंग पालन करण्याचा निर्देश देतोय. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग झालं पाहिजे. चला प्लीज. 6-4 कुठला गोलंदाज असेल जो या 4 धावा डिपेंड करेल, कारण कित्येक वेळा इतिहास लिहिले जातात आणि आज तो इतिहास लिहिला जाईल का त्या गोलंदाजाच्या नावावर ज्याने 4 धावा डिपेंड केला जाईल, किंवा सूरज आणि प्रेमची ही जोडी सुरुवातीच्याच घटकेमध्ये हा सामना फिनिश करेल. अजूनही या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तो षटकार जो होता तो टर्निंग पॉइंट ठरलाय या सामन्याचा, कारण त्यामुळेच कुठेतरी हळूहळू विजयाचा उंबरठा चढण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे गुड बॉयज केवढी संघ. जॉयल स्पोर्ट्स पिंपळास करून मोक्याचं षटक, महत्वाचं षटक, स्लॉग ओव्हर षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय अजय. अजय आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? पाहूया, गरजेचं आहे. बघा, हिरो बनण्याची संधी तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणार नाही आणि ही संधी आता चालून आलेली आहे अजयकडे. अजय बनेल का या मॅचचा हिरो? अजय बनवेल का पिंपळा संघाला या महत्वपूर्ण स्पर्धेचा एक महत्वपूर्ण संघ? कारण आजच्या दिवसामध्ये जो संघ पुढे जाईल तो सेमीफायनल खेळ, तो म्हणजे संघ असेल एकविरा हायवे दिवे, आणि त्यातून जो संघ जिंकेल तो 2 हात करेल जय बजरंग गोरसई ए. 6 बॉल 4 ची गरज आहे. शेजारी वाढले 2 क्षेत्ररक्षक खूप जवळ गेलेत. कव्हर्सला आणि मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय, गलीला क्षेत्ररक्षक तैनात केलाय, स्वीपर कव्हर थोडासा पुढे घेतलाय. 6 बॉल मध्ये 4 ची गरज. हो, विंगर रोल रिलीज पॉइंट थोडा उशिरा ठेवलेला आहे. बरेदार बॉल आणि चान्स नव्हता, कारण मोठा फटका खेळण्याचा निर्धार पवित्रा घेतला गेला होता. बॉलचा स्पीड थोडासा कमी असल्या कारणाने बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने कट झाल्या कारणाने समन्वयित होऊ शकला नाहीये बॅट आणि बॉल, आणि त्यामुळे बॉल जातो डॉट. आता पुन्हा एकदा सिच्युएशन काय आहे? 5 बॉल 4 धावांची गरज. आता पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. कुठेतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रेमच्या मध्येमध्ये सूरजला, कारण सूरज या डावातला पहिला बॉल खेळत होता. पहिला बॉल डॉट गेलाय, दुसरा बॉल खेळण्यासाठी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर अजय. स्ट्रायकर असेल सुजय. यावेळेस पुन्हा एकदा हुक करायचा होता, क्षेत्ररक्षक नाहीये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. बॉल 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा, क्षेत्ररक्षण हे देखील महत्वाची भूमिका नेहमीच अदा करत असते की तुम्हाला कुठल्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सेट करायचं आहे हे बॉलरला आणि कॅप्टनला ठाऊक असायला हवं, आणि तशा पद्धतीची गोलंदाजी बॉलरकडून झाली पाहिजे. पण यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, चांगला बॉल हाताळला होता, पण मात्र फटक्यामध्ये तिची ताकद नव्हती, त्यामुळे कुठेतरी फायदा झालेला आहे तो म्हणजेच गुड बॉयज केवढी दिवे संघाला. 4 बॉल 2 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर केलाय बॉलला. बघा, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, त्याचा कुठेतरी फायदा होतो. मी म्हणालो होतो की क्षेत्ररक्षण हे महत्वपूर्ण रोल अदा करतो आणि चेसिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला चेसिंग करावीच लागतील, या 2 धावा कंप्लीट कराव्याच लागतील. 3 बॉल मध्ये 2 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करावे लागतील. अभी नाही तो कभी नाही. तुम्हाला ह्याच संधीचा फायदा उचलावा लागेल तुमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी, तुमच्या संघाचं नाव पुढे जाण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये पुढची चाल करण्यासाठी. हे निर्णायक 3 बॉल उभय संघांना चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील. गोलंदाजी मार्कवर अजय, राईट आर्म ऑफ द विकेट सूरजसाठी. हो, याला म्हणतात मोठ्या स्पर्धेचा प्रेशर. कुठेतरी रनअप मिस होतोय, परत मागे यावं लागेल, विचारांचं काहूर डोक्यामध्ये घ्यावं लागेल. पुढचा बॉल मला कसा हाताळायचा आहे, तो कसा पूर्ण करू शकतो, कशा पद्धतीने मी विकेट मिळवू शकतो, कशा पद्धतीने डॉट घेऊ शकतो, हा विचार मनामध्ये करावा लागेल. सूरज देखील वारंवार प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त वेगाने मी कशी फलंदाजी करू शकेन, माझ्या संघासाठी मी कसा विजय खेचून आणू शकेन, हा प्रयत्न सूरजचा आहे. दोन्ही खेळाडू प्रयत्न करतात, पण मात्र प्रयत्न करताना कुठला तरी एकच खेळाडू विजय होणार आहे आणि एकच संघ पुढची चाल करणार आहे. तो संघ कुठला असेल पाहूया. यावेळेस आता पुन्हा अजून एक क्षेत्ररक्षक पुढे घेतलाय. स्पेलिक पंचांच्या अगदी बाजूला अजून एक क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहे. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज. स्टेप आउट झाले. हा बॉल स्टॉप होणं गरजेचं होतं.
2 बॉलमध्ये 1ची गरज आहे. बघा एका बॉलमध्ये 6 धावा होताना कित्येक वेळा पाहिलंय, पण आपण एका बॉलमध्ये किंवा 2 बॉलमध्ये 1 धाव होताना कित्येक वेळा पाहिलं नाही आहे. आणि तोच इतिहास या मैदानावर रिपीट होईल का पाहूया. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी अजयने केले, कारण अजयने 4 बॉल फेकत फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि आता जसा जसा बॉल पुढे जातोय, एक एक बॉल टाकला जातोय, त्यानंतर हळूहळू फलंदाजाचे शेजारी वाढले जातात. कारण दबाव वाढवणं गरजेचं आहे आणि दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जॉयल स्पोर्ट्स पिंपळा संघ करते. 2 बॉलमध्ये 1 गरजेचं आहे. हा बॉल जॉयल स्पोर्ट्स पिंपळा साठी खूप जास्त महत्वाचा आहे. ऑल द बेस्ट फॉर द बोथ टीम. 2 बॉल 1 धावेची गरज. बॉलर तयार, बॅट्समन तयार. यावेळेस वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज वाईड. आणि अशा पद्धतीने एकदम शेवटच्या घटकेपर्यंत हा सामना आला होता आणि सामना जिंकलाय. गुड बॉयज केवडी संघाने. विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक जॉयल स्पोर्ट्स पिंपळास. तर लगेच केवणीदेव संघाचा संघनायक आपण यायचा आहे. निंबवली उपक्ष केवणीदेव या 2 संघांमधील पुढील सामना पाहायला मिळेल. तर वळू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या खेळाडूने मिळून दिला आपल्या संघाला विजय, तो खेळाडू आहे जय तुरे. इज द मॅन ऑफ द मॅच. जय तुरे ठरला या सामन्याचा सामना आहे. जय तुरे आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचा आहे. तसेच केवणीदेव संघाचे संघनायक